आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। यार मग ये दाढी चांगली आहे की अरे करायचे असं सांग ना मग जा बस आलोच। अरे गोपाळ आहे गोपाळ काय डाउनलोडिंग काय विशेष नाही का रे? अरे काय कसं नाही अरे तुला माहित नाही का काय सुभाष आता आलेत घरी। कोण सुभाष आहे? अरे ज्यांनी तुझ्या आप्पांचा विषय हार्ड करून ठेवलाय हा त्यांच्या तर मुसक्याच आवडल्यात। हा म्हणजे आमच्या घरी वाराणसीवरून कोणी आलं नाहीये तर कुणीतरी सुभाष तात्या नावाचा माणूस आलाय। गोपाळ तुला पण टेन्शन आलं ना सुभाष तात्यांचं नाव ऐकून? अरे येणारच की अरे थोडे नाही 5 लाख रुपये मागितले तुझ्या आप्पांकडं आणि तुझ्या आप्पाकडे एवढा कुठला पैसा आता तेवढा घालवला फड्यात। तसं त्यांना कुस्तीचा नाद आहे। ए कुस्तीचं नाही तमाशाच्या आता त्यो फड बघितल्यावर त्यांना कुस्ती खेळू वाटते तो भाग वेगळा। आमच्या आप्पाची चेष्टा करतोय रे। चल रे काय करतोय? दगड गोळा करतोय कशाला? ते हा आठवलं ना घरी सुभाष काका आलेत ना ते टकुरच फोडतो। चल 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 लवकर। आप्पा कोण तंडा लागले तुमच्या बरोबर? काय घाबरायचं कारण नाही। मी तुमचा पोरगा गोपाळ परत आलोय। ये बाहेर। याला कुठं ना अरे वा 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 जाबोय बापू बरं झालं तुम्ही आला। अहो तुमचीच वाट बघत होतो आम्ही। हो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। मी काय तुमचा जावई बिवाय नाही। माझं नाव गोपाळ आहे। असं कसं? तूच माझा जावयस? तो कसं टाकलं काय तुमचं? आणि तुम्ही आमच्या आपणावर आवाज चढवलाच कसा? ए त्याचं नका कौतुक करूस। तुझा बाप बी काय तो त्या तांदळासारखा नाही। खोटे बोलत होतो ते माझ्याशी। ते काय बी असेल पण आमच्या आपणावर आवाज नाही चढवायचा। जिद्द झालेले काका तुम्ही नुसतं सांगा याचं टकुरच फोडतो। ए चड्डी सांभाळ तुझी आधी। सांभाळली नीट बघा। हा तुम्हाला काय वाटलं आमच्या आप्पा म्हातारे झाले? ए कोणाला म्हातारा म्हणतो रे? मी काय म्हातारा बितारा झालेलं नाही अजून। हा हे बघ अहो नाही आप्पा तसं नाही। हा माणूस तुमच्यावरती आवाज चढवतो म्हणून बोलतोय। ते काय नाही यांचे 5 लाख रुपये काय ते देऊन टाका ना विषय संपला। नकोत मला 5 लाख। माझ्या लिकीला नांदवायचं। डोकं कसं टाकलं काय हो तुमचा? आप्पा कसं नांदवतील पोरीला? ए आपण आहे तू नांदवायचंस काय? होय लगीन झालंय तुझं तिच्यासोबत लहान असताना। ए लगीन नाही झालेलं फक्त टिला झाला होता। अरे लगीनच होतं ते म्हणूनच 5 लाख रुपये दिले होतं तुझ्या हातात। हे बघ तुम्ही पाळण्यात असताना हिच्या बरोबर लगीन झालंय तुझं। तीच तुझी बायको आहे। हे बघ हेच सासर आहे तुझं। हेच नांदायचं तू। हे आम्ही हिला सून मानत नाही। नाही मानत? मग टाक लगेच माझं 25 लाख रुपये। टाक टाक। ए 25 लाख कुठून काढले? अरे त्यावेळी मी तुझ्या हातात जे 5 लाख रुपये दिले ना त्याची आता 25 लाख रुपये किंमत झालीये। कळली का? काय बी बोलशील तू? आहे का? आहे तुझ्याकडे? काय बी बोलशील? नाही ना तवर ही माझी लेख याच घरात राहील। इथंच नांदेल। हे तुझं घर आहे इथं तू नांदायचंस। कळलं ना? आणि लक्षात ठेवलं आले लेकीचा जन्म ज्या घरात होतो ना त्या घरात ना फक्त तिची डोली उठत असते पण तिरडी ज्या घरात तिचं लग्न झालेलं असतं ना त्या घरात न तिची तिरडी उठते। आणि तुझी तिरडी आता याच घरात न उठते। होय
नेटानं संसार कर. तो बाप तुझा खंबीर आहे तुझ्या पाठीशी. बघतोच म्या कशी नांदवत नाहीत ते. अहो पाया पडूया. तात्या आशीर्वाद द्या. सुखाचा संसार कर पुरी. येतो मी. आप्पा अहो काय चेष्टा लावली ही? काय प्रकार आहे हा? ही कधी झालं, कधी ठरले? आता काय सांगायचं पोरा तुला. तुला तर माहितीच आहे पहिल्यापासून मी असा दिलदार मनाचा माणूस आहे. त्याचे कलावंत उपाशी मोरू नये, रस्त्यावर येऊ नये म्हणून माझ्याकडची संधी संपत्ती मी त्यांच्या सेवेत खर्च करून टाकली. पण त्यामुळे झालं 5 लाखाचं कर्ज. आता बँक आलीच होती संध्या इस्टेटीवरती जप्ती मारायला. मग सुभाषरावांकडनं मदत घेतली. पण पैशाची मदत घ्यायची ना. गोपाळचं लग्न कशाला लावलं? माझं कशाला लग्न लावलंय? अरे काय झालं माहितीये का, म्हणजे आता या सुभाषराव काय ऐकायलाच तयार नाही रे. म्हटलं पैशाच्या बदल्यात पुरीला सून करून घे म्हणून. विचार केला की पहिले पैसे तर ताब्यात घेऊ, मग नंतर बघू पुढचं पुढं. मग बोलवले गावातले 2 साक्षीदार आणि लावला तुमचा टिळा. विचार केला तू मोठा होईपर्यंत कोणाच्या काय लक्षात राहणार आहे, जातील हे सगळी विसरून. अहो पण ती बाई आता घरात आली, त्याचं काय करायचंय? हा आता जरा ती मेख तेवढी आहे बघ. झालं. अहो मग आता ही इथं वाढतच राहणार वय. आता हो बया. अहो लोकांनी विचारलं तर त्यांना काय सांगायचं? काही सांगा पण माझी बायको आहे तेवढं सांगू नका. अरे गोपाळ गोपाळ. ए पोरा गेला राग. Ra